मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची ही राजधानी। मुंबईवर कुणाचं राज्य असणार? मुंबईवर कोणत्या पक्षाचा महापौर बसणार? ठाकरे 20 वर्षांनी एकत्र आले, त्यामुळे मुंबईचं जे काही निवडणूक आणि हे होणार आहे त्यामध्ये आता रंजकता आलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास कोणाच्या किती जागा येतील? सत्ता कोणाची येईल? की नेहमीप्रमाणे भाजपा आपल्या चाणक्य नीतीचा वापर करून सर्वांना धोबीपछाड देणार, शिंदेंना सोबत घेणार की त्यांना सुद्धा डच्चू देणार? नेमकं काय होणार? हजारो लोकांमधून हा असलेला सर्वे जो प्रत्येक निवडणुकीला खरा झालेला आहे तो सर्वे आपण बघणार आहोत की मुंबईवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? ठाकरे ब्रँड हा तेजीने चमकणार की भाजपा महायुती आपला महापौर बसवणार? मुंबईसाठी सामदाम दंडभेद भाजपा वापरणार यात काहीच शंका नाही। त्यामुळे हा जो सर्वे आहे तो 100% खरा होईल आणि या सर्वेच्या कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज व्यक्त करायचा आहे की कोणाच्या किती जागा येतील, कोणाचा महापौर बसेल, मराठी माणसाचा बसेल की अन्य कोणाचा, तुम्ही सुद्धा यामध्ये कमेंट करणार आहोत। आपण या महत्त्वाच्या सर्वेस सुरुवात करूया। मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवक असणार आहेत 227। त्याप्रमाणे वार्ड रचना सुद्धा झालेली आहे। 227 नगरसेवकांच्या पैकी कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक येणार? झेंडा कोणत्या पक्षाचा फडकणार? किती नगरसेवक हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे येणार की शिंदे यामध्ये बाजी मारणार? मुंबई महानगरपालिकेतील बहुमतासाठी आकडा 114 ते 115 नगरसेवक निवडून आले पाहिजेत असं आहे। गेल्या वेळी उद्धव ठाकरेंनी चांगली कामगिरी करत आपले चांगले नगरसेवक निवडून आणून त्यांनी त्यांचा महापौर मुंबईत बसवला होता। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंवर मराठी माणूस विश्वास ठेवून आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील असं वाटत आहे। परंतु सर्वेमध्ये नेमकं काय झालं हे आपण बघूया, सुरुवात करू। पहिला पक्ष आहे अजित पवार यांचा। अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर भाजपाच्या सोबत युतीमध्ये सरकारमध्ये आहेत, परंतु मुंबईमध्ये त्यांची ताकद अतिशय कमी आहे। अजित पवार यांचा रोखठोक बाणा आणि त्यांची प्रचार करण्याची पद्धत, त्यामुळे त्यांच्या या मुंबईत जागा किती येतील ते आपण बघूया। अजित पवार यांच्या 4 ते 6च जागा यामध्ये दाखवत आहेत। सत्तेत उपमुख्यमंत्री असले तरी मुंबईत मात्र त्यांना काहीच किंमत त्यांच्या पक्षाला आणि उमेदवारांना दिसत नाही। त्यामुळे अजित पवारांच्या 4 ते 6 जागांच्या पलीकडे जागा येत नाहीत असंच दिसतं। त्यानंतर दुसरा पक्ष आहे शरद पवार यांचा। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या किती जागा येणार असं आपण यामध्ये बघणार आहोत। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांची ताकद विभागली गेल्यामुळे त्यांच्या मुंबईत जागा दाखवत आहेत 5 ते 7 जागा। शरद पवार यांची सुद्धा मुंबईत ताकद अतिशय नगण्य आहे। जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी शरद पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये असं एक नातं होतं की पुणे तुम्ही बघा आणि मुंबई मी बघतो। त्यामुळे शरद पवारांनी मुंबईत जास्त ताकद लावली नव्हती, त्यामुळे त्यांच्या या 5 ते 7 जागा यामध्ये दिसत आहेत। त्यामुळे शरद पवार ह्या 5 ते 7 जागांवरती कोणाला पाठिंबा देतात त्याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर पुढील पक्ष आहे काँग्रेस पार्टी। राष्ट्रीय काँग्रेस पार्टी राहुल गांधी यांचा, त्यांनी भाजपा विरोधात वोट चोरी प्रकरणी देशात जो काही हंगामा केला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यात जे युद्ध रंगलेलं आहे त्यामध्ये भाजपा बॅकफूटवर गेलेली असताना काँग्रेसला चांगली ऊर्जा मुंबईत संचारली आहे। अनेक नेते हे काँग्रेसच्या विचारसरणीत पुन्हा एकदा काम जोशाने करणार यात काही शंका नाही। त्यामुळे काँग्रेसच्या या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये 23 ते 27 जागा राहुल गांधी यांच्या काँग्रेस पार्टीच्या येताना दिसत आहेत। त्यामुळे सध्या तरी त्यांच्या जागा अतिशय कमी दिसत आहेत राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा, परंतु ह्या जागा राहुल गांधींनी जास्त प्रचार यंत्रणा राबवून पुन्हा एकदा मुंबईत चांगल्या जागा ते राबवू शकतात व आणू शकतात। त्यामुळे काँग्रेस पार्टीच्या या सर्वेमध्ये 23 ते 27 जागा आपणाला पाहायला मिळतात। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सध्याचा पक्ष असलेला भाजपा
भाजपा या महत्त्वाच्या सर्वेमध्ये किती जागा जिंकणार ते आपण बघूया। परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा साम दाम दंडभेद प्रत्येक निवडणुकीमध्ये वापरते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई महानगरपालिकेमध्ये 61 ते 67 जागा मारू शकतात। त्यामुळे भाजपाला ह्या जागा जरी चांगल्या असतील तरी मात्र ते सत्तेच्या जवळ पोहोचतील का याबाबत मात्र शंका उपस्थित केलेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार किंवा शिंदे यांच्या जर जागा एकत्र केल्या तर ते सत्तेपर्यंत पोहोचतील का ते आपणाला शिंदे यांच्या जागांवरती ठरवता येईल। कारण शिंदेंच्याकडे उद्धव ठाकरेंचे 50 ते 55 असे माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे शिंदेंची ताकद मुंबईत सध्या तरी दिसत आहे। मात्र निवडणुकीमध्ये त्यांची ताकद असेल का याबाबत मात्र शंका आहे। कारण मुंबईमध्ये ठाकरेंना मानणारा जास्त वर्ग आहे। ठाकरेंशिवाय मुंबईत इतर कोणत्या नेत्यांना एवढं महत्त्व नाही। त्यामुळे शिंदेंच्या मुंबईत किती जागा येतात याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे, ते आपण बघूया। शिंदे यांच्याकडे अनेकांनी प्रवेश केल्यामुळे आणि ते युतीत लढतात की वेगळे लढतात याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना शिंदेंना यामध्ये किती जागा दाखवतात ते बघूया। शिंदेंनी कितीही निधी दिला आणि कितीही काही केलं तरी शिंदे 30च्या पुढे जात नाहीत। म्हणजेच त्यांच्या जागा 19 ते 26 पर्यंतच आहेत। त्यामुळे कितीही पक्ष प्रवेश करून फुगा मोठा केला तरी तो फुगा मात्र जनता फोडेल असं या सर्वेमध्ये तरी सध्या दिसत आहे। त्यामुळे शिंदेंना 19 ते 26 जागांपर्यंत मजल मारू शकते। त्यामुळे भाजपसोबत त्यांना सत्तेत बसायला स्थान मिळणार नाही व भाजपला सुद्धा मिळणार नाही अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता मुंबईवर शिंदे गट आणि भाजप अजित पवार यांच्या जागा सध्या तरी जी काही मेजॉरिटी लागणार त्यापेक्षा कमीच दिसत आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईत किती प्रभावी ठरतात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षानंतर एकत्र आले, त्यामुळे मराठी माणूस त्यांच्या मागे खंबीर असा उभा आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत जी काही प्रचार यंत्रणा, राज ठाकरेंचं वक्तृत्व, उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या जागा ह्या 111 ते 114 अशा दाखवत आहेत। त्यामुळे ज्या काही 113 ते 14 जागा बहुमतासाठी लागतात, म्हणजे जवळजवळ 115 नगरसेवक असतील तर सत्तेत ते दोन्ही पक्ष बसतील। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 115 जागा या महत्त्वाच्या सर्वेमध्ये दाखवण्यात येत आहेत। त्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा ठाकरेंचा ब्रँड हा चमकत असताना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा महापौर बसणार यात काही शंकाच दिसत नाही। त्यामुळे भाजपाने आणि शिंदे गटाने कितीही सामदाम दंड वापरला तरी ठाकरे बंधूंच्या मागे मुंबईतील तमाम जनता आहे। मुस्लिम समाज, दलित समाज आणि सर्वच जाती धर्मातील समाज हा ठाकरेंसोबत राहिल्याने आता मुंबईतील सत्ताही पुन्हा एकदा ठाकरेंकडेच जाणार यात काही शंका नाही। मित्रांनो, हे झाले सर्वेतील अंदाज। तुम्ही सुद्धा तुमचा अंदाज व्यक्त करा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा किती येतील, भाजप आणि शिंदे गट यांच्या जागा किती येतील आणि महापौर हा कोणत्या पक्षाचा बसेल। तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।